सगळीजण बसलाय खाली व्यवस्थित. मला लय लोकांनी इथं आलेल्या प्रश्न केला, पास्टर तुम्ही खाली काय शेडनेट वगैरे टाकलं नाही, सगळी लोक तशीच बसलीत. माझा एक डॉक्टर आहे, त्या डॉक्टरनं मला सांगितले की टाकू नको. मी म्हटलं डॉक्टर का टाकायचं नाही? तर डॉक्टर म्हटले त्याला दोन कारण आहेत. जर खालची जर दगड जर पायाला जर टोचली तर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं शरीरात. हे तर कोण डॉक्टर आहे का? त्यांना माहिती असेल. म्हणून बाजारात बघा ते स्लीपर्स भेटतात बघा आपल्याला, आहे का नाही? ज्यावेळेस ते पायाला टोचतं ते त्यावेळेस ब्लड सर्क्युलेशन आपल्या शरीरात पूर्णपणे व्यवस्थित होतं. मग ते डॉक्टर म्हटले नका काय खाली टाकू, जरा खाली पायाला नसताना टोचू दे जरा, म्हणजे चांगलं रक्त सगळ्या शरीरामध्ये चांगलं पसरेल. पातळ व्हायची गोळी खाण्याची गरज नाही. हालेलुया, हालेलुया. पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, तो डॉक्टर मला म्हणाला दुसरं कारण याचं हे आहे की त्यांना सांग धुळीतून उठवून अधिपतीच्या पंक्तीला बसवणार नाही. हालेलुया. त्यांना कळू दे की या धुळीतून उठवून आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे चमकवणारा मी परमेश्वर आहे. हालेलुया. उद्याच्या दिवशी मग काय खाली टाकायचं का राहू दे? तुम्ही सांगा. खाली टाकायचं का? प्रमोद ब्रदर जरा हात वर करा. प्रमोद ब्रदर टाकायचं का खाली? राहू दे, राहू दे. त्यांचा आवाजच मुळात का नाही छोटासा आहे. हालेलुया. अहमदनगर चर्च त्यांच्या जागेवरती त्यांच्या घरावरती आम्ही सुरू केलेला आहे. हालेलुया. पटत असेल तर जरा देवासाठी वाजवूया, जरा जोरात वाजवूया. माणसासाठी नाही, परमेश्वरासाठी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धुळीतून उठवून अधिपतीच्या पंक्तीला बसवणारा प्रभू येशू आहे. शेजाऱ्याला जरा म्हणा देव सगळं जाणतो. जरा म्हणा तू कसा आलायस ते देव जाणतो. ब्रदर शुमन गाणं म्हणत होते, ते कोणतं गाणं सिस्टर? छान छान, किती मधुर गीत, छान छान असं काहीतरी होतं ना ते. काय काय लोक आपलं ते जमिनीत बघत कोणाच्या खिशात होत होता. छान छान छान. हालेलुया, आहे की नाही? खाली इकडं हे काय लोमकळा लागले, ते काय व्हा लागले, हे छान छान इथं करत बस. बाबा असाच आलायस आणि असाच जाणार इथून. हालेलुया, हालेलुया. जो देवासाठी येईल तो इथं आशीर्वादित होऊन जाईल. हालेलुया. जो प्रभूसाठी येईल इथं आशीर्वादित होऊन जाईल. जो देवाकडे लक्ष देऊन येईल तो आशीर्वादित होऊन जाईल. जो परमेश्वराकडे लक्ष देईल तो आशीर्वादित होऊन जाईल. जो त्याच्या वचनांकडे लक्ष देईल तो आशीर्वादित होऊन जाईल. हालेलुया. खिशात नाव किती छान छान असं करून उपयोगाचं नाही. आजूबाजूला बघून इथं बसून काय उपयोगाचं नाही. हालेलुया. तुम्ही ज्या पायाने इथं आलाय की नाही, देव तुमचं हृदय जाणतो. तुम्ही घरातून येताना, घरातून निघताना कसा आलाय, कुठल्या पद्धतीने आलाय, हे परमेश्वर चांगलं जाणतो. हालेलुया, हालेलुया. जो देवासाठी आला असेल नक्कीच उद्या साक्ष माईक वरून इथं सांगितल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. एक दोन घटना सांगतो बायबलमध्ये घडलेल्या. एक पक्षघाती माणूस होता. म्हणा पक्षघाती. पक्षघाती म्हणजे पॅरालिस, लकवाबाधित. हालेलुया. हालेलुया. एकाचा
एक भाग पूर्णपणे गेला होता, एक अवयव बंद पडलेला होता आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या गावामध्ये आले होते. 4 लोकांनी त्याला उचललं आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्याला घेऊन गेले. गर्दी भरपूर होती येशू ख्रिस्ताच्या अवतीभोवती, म्हणून त्यांनी एका अक्कल लढवली. ते म्हणाले की चला आपण घरावरती चढू, जिथं येशू बसलाय तिथलं छप्पर काढू आणि जो आपला माणूस आहे त्याला काय करू, खाली सोडू. ठरलं. 4 जण घरावरती गेले, जिथं येशू बसला होता तिथलं छप्पर काढलं आणि त्यांनी ती जी बॉडी होती पॅरालाइज झालेली, लकवाबाधित, ती बॉडी त्यांनी तिथं खाली सोडली. येशूने त्या 4 विश्वास पाहिला आणि त्या 4 विश्वास पाहून येशू त्या पक्षघात्याला म्हणाला, तुझ्या पापाची आणि तुझ्या अपराधांची क्षमा झालेली आहे. असं म्हटल्यानंतर काही लोक तिथं बसले होते. काही लोक कुजबुज करून म्हणायला लागले, अरे येशू असं कसं काय म्हणायला लागलाय, तुझ्या पापांची तुला क्षमा झाली. खरंच याला अधिकार आहे का तुझ्या पापांची क्षमा कर असं म्हणण्याचा? हालेलुया, हालेलुया. सगळेजण चारी बाजूला चर्चा करायला लागलीत. मनातल्या मनात काही जण बोलू लागली. हालेलुया. कारण की जेवढी देवाकडे येतात ती सगळी काही देवासाठीच येतात असं नाही. काही जण चुका काढायला, चुका काढणारी तिथंच राहतात. जे प्रभूसाठी येतात ते आशीर्वादित होतात. येशू असं म्हटल्यानंतर तुझ्या पापाची तुझ्या अपराधांची क्षमा झालेली आहे असं म्हटल्यानंतर काही माणसं मनातल्या मनात म्हणू लागली की अरे असं कसं काय हा म्हणा लागलाय, असा कसा ह्याला अधिकार आला, हा देव जो स्वर्गात आहे त्याच्याशिवाय कोणीही पापांची आणि अपराधांची माणसांची क्षमा करू शकत नाही, आणि येशू असा कसा काय केला, येशूनं असं कसं काय म्हटलं. बायबल तिथं असं म्हणतं, लोक आपल्या मनात असा विचार करायला लागलेले आहेत हे येशूनं जाणलं. मला फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्ही तो कुठल्या विचारानं आलाय, कुठल्या हृदयाला घेऊन आलाय हे परमेश्वर जाणतो. देवासाठी आला असाल तर देव बाप तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया, हालेलुया. आजूला बाजूला पुढं पाठीमागं काय आहे काय होतं इकडे लक्ष देत बसू नका. मी आणि माझा देव, मी आणि माझा प्रभू येशू. पटत असेल तर वाजवा जरा देवासाठी. अजून एक घटना सांगतो. मत्तई म्हणतेल्या एक जकात गोळा करणाऱ्या माणसाच्या घरात प्रभू येशू गेला. घरात येशू गेल्यानंतर त्या मत्तयानं चांगला पैशावान होता, मस्तपैकी जेवणाचा बेत आखला, जेवण वगैरे येशू करायला लागला. बाकीचे आणि काही लोक येशू बरोबर आली होती. ते आपल्या मनात विचार करायला लागले, अरे मनात बर का, मनात विचार करायला, अरे येशू काही पापी माणसाच्या घरातच जातो. येशू नुसता पापी माणसाच्या जिथं चांगलं आहे, श्रीमंत लोक आहेत त्यांच्याच घरामध्ये येशू जातोय. तो मत्तई किती पापी, आमचं जकात घेतोय, आम्हाला आमच्याकडून कर घेतोय लुबाडून, आणि येशू त्याच्या मनातल्या मनात म्हणा लागले. येशूनं जाणलं. हालेलुया. परत एकदा येशूनं जाणलं जे मनात ते बोलत होते ते. हालेलुया. आणि येशू त्या ठिकाणी असं म्हणतो की आरोग्यास औषधाची गरज नाही पण आजारात औषधाची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. मत्तई शारीरिक दृष्ट्या नाही पण आत्मिक दृष्ट्या कमजोर आहे आणि माझ्यासारख्या औषधाची त्याला गरज आहे. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो मी याच्या घरामध्ये आलेलो आहे. हालेलुया. आणि तिथं सगळी जण हैराण झाली की येशू ज्यावेळेस म्हणाला की अरे आजाऱ्यास औषधाची गरज आहे असं म्हटल्यानंतर सगळेजण घाबरले आणि सगळेजण म्हणाले खरंच प्रभू सगळं काही जाणतो. म्हणून आज आता अजून एकदा परत आपल्या शेजाऱ्याला म्हणा, येशू सगळं काही जाणतो. येशू सगळं काही जाणतो. तो देव सगळं काही जाणतो. तो देव सगळं काही जाणतो. मला सांगता नाहीस तू, किंवा तू घरातून येताना कसा आलायस हे कुणाला तू बोललेला नाहीस, पण त्यानं तुला पाहिलंय. हालेलुया, हालेलुया. तू जर इथं आलायस की
आणि माझ्या जीवनात शांती यावी, माझ्या घरात शांती यावी, माझा आजार निघून जावावा, माझी गरिबी निघून जावावी, परमेश्वरानं माझ्यावर दया करावी. तू कोणाला नवऱ्याला बोललेली नाहीस, तू तुझ्या बायकोला बोललेला नाहीस, तुझ्या मुलांना बोललेला नाहीस, पण माझा देव जो सर्व काही जाणतो तो त्यानं सगळं तुझं जाणलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि आज जर तुम्ही देवासाठी आला असाल तर नक्कीच परमेश्वर तुमच्या बरोबर राहणार नाही आणि त्यानं तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. पटत असेल तर जरा देवासाठी टाळी वाजवूया. अजून एक उदाहरण सांगतो. सगळ्यांना माहित आहे प्रभू येशू ख्रिस्तानी 5,000 खायला घातलं पुरुषांना, आहे की नाही? अजून एक तसाच प्रकार घडला काही दिवसातच, आणि प्रभू येशू ख्रिस्तानं 5,000 लोकांना खायला घातलं. 3 दिवस ते येशूचं वचन ऐकत होते. किती दिवस? 3 दिवस. येशूनं आपल्या शिष्यानं सांगितलं, ही 3 दिवस माझं वचन ऐकायला लागलेत, ह्यांना रिकामं पाठवायचं नाही, ह्यांना जेवणाची यांच्यासाठी सोय करा. ते म्हणाले, प्रभूजी आपल्याकडे काहीच नाही, इथंच शेजारी गाव आहे, त्या गावात जाऊन त्यांच्यासाठी काय असेल ते जुळणी करू देत, आपल्याजवळ तर सध्या काही नाही. जसं प्रभू येशू ख्रिस्तानं 5 भाकरी आणि 2 मासे, आहे का नाही, 5,000 खायला घातले, तसंच या दुसऱ्या प्रसंगामध्ये सुद्धा परमेश्वरानं 5,000हून अधिक लोकांना खायला घातलं. हालेलुया. काही नसताना जवळ प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं? सगळ्या शिष्यांना येशू म्हणाला, पाडा पंक्त्या बसवा, काय आहे तुमच्याकडं, आणा इकडं माझ्याकडं, पाडा पंक्त्या बसवा सगळ्यांना. सगळी पंक्त्या पडल्या. प्रभू येशूच्या जवळ जे होतं ते प्रभू येशूनं आशीर्वाद मागितला पित्याकडं आणि वाटायला सुरुवात केली. शिष्य वाटत गेले 5,000 पुरुष, त्यांच्या बायका वेगळ्याच, त्यांची पोरं वेगळीच. अहो, खाऊन आणि उरलं इतकं परमेश्वरानं त्यांना तृप्त केलं. हालेलुया, हालेलुया. येशूला काहीही अशक्य नाही, येशूला काहीही अशक्य नाही. प्रकार असा झाला होता की ते 3 दिवस देवाचं वचन ऐकत बसले होते. जो त्याचं ऐकतो, जो त्याच्याकडे लक्ष लावतो, तो रिकामा जात नाही. आमेन, आमेन. कळा लागलंय का? यस. कळत नसलं तर वाजवा जरा देवासाठी. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. पटत असेल तर वाजवा देवासाठी. यस. परमेश्वर महान आहे, हालेलुया. प्रभू येशू महान आहे. यस. झाला आता लक्ष केंद्रित व्यवस्थित सगळ्यांचं? झालं का? झालं असतील ती वाजवतील, झालं नसतील ती गप्प बसतील. देव सगळं जाणतो यस. आणि देव रिकामं पाठवत नाही. यस. नाताळ आहे, झाला. नाताळ निमित्त आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. हालेलुया. हालेलुया. तर चला जाऊया जरा. नाताळ म्हणजे नेमकं काय आहे? काक जग प्रभू येशूच्या नावाचा गौरव करते. हालेलुया. त्याच्या जन्माचा गौरव करते. काय नेमकं असं आहे या नाताळामध्ये? जरा पाहूयात, आपलं बायबल उघडूयात यावेळेस. हालेलुया. मी तुम्हाला इथं 4 निरोप सांगणार आहे. निरोप जे देवापासून माणसापर्यंत आले. हालेलुया. 4 निरोप. येशू ख्रिस्त ज्यावेळेस जन्माला आला, 4 निरोप या जगामध्ये परमेश्वरानं धाडले. हालेलुया. बरेच निरोप असतील भविष्यवक्त्यांच्याकडून पूर्वी, पण अख्खं जग ज्याची आठवण केलं करतं ते 4 निरोप. हालेलुया. या नाताळाच्या वेळेस ते आपण आता इथं पाहणार आहोत. हालेलुया. जरा देवासाठी टाळी वाजवूया सगळीजण. शेजाऱ्याला म्हणा, येशू असाच आला नाही. येशू असाच आला नाही. येशू असाच आला नाही. येशू असाच आला नाही.
सगळं पूर्वनियोजन, सगळी योजना, हालेलुया हालेलुया, सगळं सगळं रचना सगळी केली होती आणि मग प्रभू येशू या धर्तीवरती आला. हालेलुया. येशू असाच आला नाही, येशू असाच आला नाही. हालेलुया. येशू आल्यानंतर 4 निरोप या बायबलमध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. हालेलुया हालेलुया. 1 किंवा 2 साक्षी असल्या तर बायबल म्हणतं की तुम्ही डोळे झाकून म्हणावं की ह्याचं बरोबर आहे. 1 किंवा 2 आहे का नाही. बघा, घरात काहीतरी झालं, पोरानं काहीतरी मोडलं तोडलं, त्याच्या मोठ्या भावाला विचारलं, बघितलास का रे तू, त्याच्या बरोबर कोण, तू बघितलास का, हे 2 जण सांगतात तूच केलंयस. 2 साक्षी पुरेशी आहे एखादी गोष्ट ठरवायला. इथं तर 4 निरोप. हालेलुया हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आल्यानंतर परमेश्वरापासून या धर्तीवरती आलेले आहेत. हालेलुया हालेलुया. तर चला जाऊन घेऊयात नेमकं त्याचे 4 निरोप कोणकोणते आहेत, कशा प्रकारचे आहेत आणि काय म्हणतं इथं परमेश्वराचं वचन. हालेलुया. परत एकदा आपल्या शेजाऱ्याला म्हणा की येशू असाच आला नाही. येशू असाच आला नाही. म्हणा जरा, येशू असाच आला नाही. येशू असाच आला नाही. असंच कोणीतरी येशूला घडवलं नाही. असंच कोणीतरी येशूला घडवलेलं नाही. असंच कोणीतरी येशूला घडवलेलं नाही. असंच कोणीतरी येशूला घडवलेलं नाही. देवासाठी टाळी वाजवूया. आपण प्रत्येक जण पवित्र शास्त्र या ठिकाणी उघडूयात. लूक शुभवर्तमान याचा 1 अध्याय. लूक शुभवर्तमान याचा 1 अध्याय 26 ते 38 वचन आपण इथं पाहणार आहोत. मावशी वरती या. त्यांना माईक एक द्या. देवासाठी जरा टाळी वाजवूया. आपण आपलं बायबल उघडूयात यावेळेस. लूक शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 26 ते 38 वचन यावेळेस आपल्यामध्ये पूनम देवकोळी या आहेत आणि त्या आपल्या मध्ये वचन वाचतील. सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. पहिला निरोप त्याच्यातला आपण ऐकणार आहोत. वाचा. मरियेस देवाचा निरोप. मरियेस देवाचा निरोप. हालेलुया हालेलुया. मरियेला निरोप आलेला आहे. जरा आवाज कमी करता काय अजून. मरियेस देवाचा निरोप. धन्यवाद येशू, धन्यवाद 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 धन्यवाद. चेक चेक चेक. हा, मरियेस देवाचा निरोप. पहिला निरोप काय आहे, वाचा जरा देवाचं वचन. नंतर 6व्या महिन्यात देवाने गब्रिएल दूताला गालिलातील नासरेत नावाच्या नगरास एका कुमारीकडे पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. तेव्हा दूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेली आनंद कर, प्रभू तुझ्या बरोबर आहे. पण ती त्याच्या बोलण्यावरून फार घाबरली व हा सलाम कोणत्या प्रकारचा असावा असा विचार आपल्या मनात करू लागली. तेव्हा दूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. आणि पहा, तू आपल्या उदरी गर्भधारण करशील व तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व परात्पराचा पुत्र म्हटला जाईल आणि प्रभू देव त्याला त्याचा बाप दावीद याचे राजस्थान देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर सर्व काळ राज्य करील व त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. तेव्हा मरिया दूताला म्हणाली, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. मग दूताने तिला उत्तर देऊन म्हटले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराची शक्ती तुझ्यावर सावली करील. याकरिताही जे पवित्र लेकरू जन्मेल तो देवाचा पुत्र म्हटला जाईल. आणि पहा, तुझी नातलग अलिशिबा हिनेही आपल्या म्हातारपणी मुलाचे गर्भधारण केले आहे आणि जिला वांज म्हणत तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाचे कोणतेही वचन सामर्थ्यहीन होणार नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा,
मी प्रभूची दासी, तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. मग दूत तिच्यापासून निघून गेला. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन या ठिकाणी असं म्हणत आहे प्रियानो, एक मरिया म्हणतेली कुमारिका आहे. जरा लक्ष द्या सगळ्यांनी. हालेलुया. मरिया म्हणतेली एक कुमारिका आहे. साधारण 16, 17, 18 कदाचित. हालेलुया. हालेलुया. आणि एक कुमारिका मरिया नावाची जी होती, देवाचं वचन म्हणतं, देवाचा गॅब्रिएल नावाचा देवदूत तिच्यापाशी आला आणि तिला म्हणायला लागला की हे मरियम, कृपा पावलेले आनंद कर, प्रभू तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. हे मरियम, कृपा पावलेले आनंद कर, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. Yes. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. त्या भागामध्ये, त्या एरियामध्ये मरियम ही देवाला आवडणारी अशी होती. Yes. ती देवाचं भय धरणारी अशी होती. ती देवाचं आज्ञा पाळणारी अशी होती. ती देवाच्या मार्गात चालणारी अशी होती. प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी ती देवाला विचारत असत, देवाला सांगत असत. हालेलुया. हालेलुया. कुठलीही गोष्ट करायची झाली ती देवाला काय करत असत? सांगत असत, बोलत असत. पहिला म्हणायची की माझ्या दृष्टीने नाही, देवाच्या दृष्टीने हे योग्य आहे का, तर असल तरच ती करत होती, नसल तर ती तिथल्या तिथं टाकून जात होती. हालेलुया, हालेलुया. 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 अशी ही कुमारिका आपल्या ऐन तरुणपणामध्ये ती देवाच्या भयात, देवाच्या मार्गात, देवाच्या आज्ञेत चालणारी अशी ती व्यक्ती होती. हालेलुया. हालेलुया. ती कुमारिका होती. आणि बायबल हिथं असं म्हणतं, एक दिवस देवाचा देवदूत गॅब्रिएल नावाचा तो तिच्यापाशी आला आणि तिला म्हणायला लागला की मरियम, कृपा पावलेले आनंद कर. हालेलुया. काय कर? आनंद कर. आनंद कर. तू जे वागतेस, तू जे करतेस ते देव दररोज पाहतोय. हालेलुया. आणि आता बघ, तुझ्या विशिष्ट कामासाठी तुझी निवड होत आहे. आमेन, आमेन. हालेलुया. एक अद्भुत कामासाठी तुझी निवड होत आहे. हालेलुया. एक महान कामासाठी तुझी निवड होत आहे. होय प्रियानो, जो देवाचं भय धरतो, जो प्रभू येशूच्या मार्गामध्ये चालतो, जे देवाच्या दृष्टीनं योग्य तेच आपल्या जीवनामध्ये करतो, देव त्याच्यासाठी एक मोठं नियोजन करायला जात आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. परमेश्वर त्याचं जीवन बदलण्यास जात आहे. परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये कलाटणी आणण्यास जात आहे. परमेश्वर त्याची परिस्थिती बदलण्यास जात आहे. परमेश्वर त्याचे दिवस वेगळे करण्यास जात आहे. परमेश्वर त्याला धुळीतून उठून अधिपतीच्या पंक्तीला बसवायला जात आहे. आमेन. हालेलुया. जो देवाचं भय धरतो, Yes. जो परमेश्वराचं भय धरतो, जो देवाच्या दृष्टीनं योग्य ते करतो, देवाचं भय धरतो, आज्ञानुसार देवाच्या चालतो, देव त्याचा उपयोग करून घेतो त्याच्या गौरवासाठी. Yes. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. इथं जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशी कलाटणी यावी अशी वाटते, तुमची परिस्थिती बदलावी अशी वाटते, तर देवाचं भय धरा, यस त्याच्या मार्गात चाला. यस Yes. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मी जर 25ला मोठाच्या मोठा तारा आणि 31 तारखेला जर नागिनवर डान्स करत दारू पिऊन गटारीत पडत असेल, तर कशी माझी परिस्थिती बदलेल? हालेलुया. Hallelujah. 25 तारखेला मस्तपैकी रंगरंगोटी, सगळं काही सजावट बिजावट, सगळं काही मोठाच्या मोठा 1000, 2000, 3000चा तारा घरावरती. हालेलुया. Hallelujah. तारा लावताना सुद्धा ह्याच्या मनात एकच, 31 डिसेंबरचं काय नियोजन करू? रंगरंगोटी करताना सुद्धा ह्याच्या डोक्यात एकच, त्याला बोलवले, ह्यो माझा चड्डी दोस्त, त्याला पण बोलवले, ह्यो आमचा दाजी, तो मी नसलो तरी तो स्वतःहून घेऊन येतोय माझ्यासाठी खिशातनं खंबा. ह्याला बोलले रंगवताना विचार करत कशी परिस्थिती बदलल.
Yes. कसं घरातलं जीवन बदलल. हालेलुया, हालेलुया. खरा नाताळ हा रंगवून नाही, खरा नाताळ मोठा तारा घरावरती लावून नाही, तर खरा नाताळ देवाला वचन देणं आहे की देवा मी आजपासून तुझा भय धरून तुझ्या मार्गात चालीन. ईश्वरा मी माझं वाईट या वर्षामध्ये जितकं सोडलं आणि जितकं काय राहिलं असेल या वर्षातून मी पुढे सोडून देईन. आणखीन माझं जीवन पवित्रतेनं मी तुझ्याजवळ समर्पित करीन. Yes. Hallelujah. पटत असलं तर वाजवा, नाही तर राहू दे. मोठीच्या मोठी माळ लावून परिस्थिती बदलणार नाही. Yes. मोठाच्या मोठा तारा लावून परिस्थिती बदलणार नाही. लक्षात ठेवा, परमेश्वर घर बघत नाही, परमेश्वर तारा बघत नाही, परमेश्वर तुमचं हृदय बघतो. हालेलुया, हालेलुया. मी कायम लोकांना सांगतो तुम्हाला बायबल वाचता येत नाही, राहू दे. हालेलुया. Hallelujah. तुम्हाला गाणी म्हणता येत नाहीत, राहू दे. पण एक अशी गोष्ट आहे ती केलीच पाहिजे, ते म्हणजे हृदयानं सरळ राहणं गरजेचं आहे. Yes. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. हिथून जी सरळ आहेत का नाही, हिथून जी बाजूचा काय म्हणतोय इकडचा काय म्हणतोय म्हणण्यापेक्षा देव काय म्हणतोय Yes. माझ्याकडे बघून ही विचार करणारी लोक आहेत का नाही, देव म्हणतो की मी त्यांचं जीवन बदलणार आहे. Amen. Hallelujah. पटत असेल तर वाजूया देवासाठी. हालेलुया, हालेलुया. मोठाच्या मोठा तारा लावलाय, सॅन्टा क्लॉजची टोपी घातल्या, सॅन्टा क्लॉजचा ड्रेस घातलाय, मोठमोठ्यानं गाणी म्हणायला लागलाय. हालेलुया. 25 तारखेला आणि 26 तारखेला शिव्या देत फिरायला लागलाय, घरात भांडणं करायला लागलाय, चिडचिड करायला लागलाय. हिकडची वाटी हितच का ठेवलीस त्याच्यावरून भांडणं करायला लागलाय. हालेलुया, हालेलुया. असल्या हृदयाची लोक कधीच आशीर्वादित होत नाहीत. हालेलुया. हालेलुया. जी परमेश्वराने सांगितलेली प्रीती ती आहे, करतात, Yes. प्रेम करतात, Yes. पवित्र आपलं जीवन जगतात. देव त्यांचा उपयोग करून घेणार आहे त्याला दिवसात. Amen. देव त्यांची परिस्थिती बदलणार आहे त्याला दिवसात. Amen. मरियम आपल्या ऐन तरुणपणामध्ये विशेष तिचं ठरलं होतं सगळं. योसेफ म्हणतेला जो दाविदाच्या वंशातला, यहुदाच्या वंशातला जो मनुष्य होता त्याला देण्याचं ठरलेलं होतं सगळं. सगळं ठरून सुद्धा ही त्याचा विचार करत नव्हती, ती त्या परमेश्वराचा विचार करत होती. Yes. Hallelujah. हालेलुया. आजकाल नुसतं ठरलं की ही दोघं नवरा बायको जे होणार आहेत ती आणि तो फोटोग्राफर, है का नाही. हर वक्त हर उसके ख्याल में. पण ही जी मरिया होती ऐन तरुणपणामध्ये योसेफाला दिलेली असताना, तिचा नवरा कोण आहे हिला माहिती असताना, डोक्यात काय नाही, परमेश्वर. Yes. हालेलुया, हालेलुया. जोपर्यंत देवाचा याजक म्हणत नाही हात हातात घेऊन की आज मी या दोघांना पती पत्नी म्हणून जाहीर करतो, घोषित करतो, तोपर्यंत माझा जो कोणी असेल तो परमेश्वर होय. प्रत्येक तरुणींनो, Yes. प्रत्येक तरुणांनो, तुमचं लग्न ठरू दे, काही असू दे, जोपर्यंत पास्टर हातात हात घेऊन दोघा नवरा बायकोंचं म्हणत नाही की आज मी यांना घोषित करतो, तोपर्यंत कधीच विचारांना अशुद्ध होऊ नका. Yes. हालेलुया. पटत असेल तर जरा देवासाठी टाळी वाजवूया. हालेलुया. मला इथे आज एकच सांगायचं आहे, देवाचा निरोप आलाय तुमच्यासाठी सुद्धा, Yes. जसा मरियमसाठी आला. Yes. आज इथं बसलेले आहेत जे जे कान असून ऐकत आहेत त्यांच्यासाठी देवाचा निरोप आलेला आहे. त्यांना सांग मी त्यांना पाहत आहे, जे योग्य दिसेल त्याची परिस्थिती बदलली जाईल या वर्षामध्ये. Hallelujah. हे कृपा पावलेली आनंद कर. तुझं इथनं पुढचा जो दिवस आहे ते बदलणार आहेत. Amen. Hallelujah. तुझ्याकडे बघण्याची लोकांची नजरिया बदलणार आहे. Yes. असं तुझं जीवन देव करायला जात आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. काय मी तयार आहे माझं पाप सोडण्यासाठी. Yes. काय मी नाताळ म्हणजे माझं वाईट पण सोडण्यासाठी तयार आहे. Yes. काय मी हे नाताळ म्हणजे माझं
व्यसन सोडण्यासाठी तयार आहे. हे जोपर्यंत मी करणार नाही तोपर्यंत जैसे तेच परिस्थिती माझी होऊन जाईल. तोपर्यंत आशीर्वाद देवाचा येणार नाही. हालेलुया. काय मी व्यसन सोडण्यासाठी, व्यभिचार सोडण्यासाठी, वाईट गोष्टी सोडण्यासाठी तयार आहे का? हालेलुया. जर मी तयार असेल 25 अद्भुत असणार आहे काहीतरी. हालेलुया. हालेलुया. कुठं पण जाऊ फक्त मला फोन करून सांगा की पास्टर देवानं माझ्या जीवनात मोठं काम केलेलं आहे.